बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। पुण्यातलं हिट अँड रन प्रकरण ताजं असतानाच आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील अशीच काहीशी घटना घडली आहे। एका बाप आणि लेकाला गाडीने उडवणाऱ्या नेत्यांवर 3 दिवसानंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेलाच नाहीये। या घटनेत दुचाकीस्वार बाप लेक गंभीर असे जखमी झाले। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत। मात्र पोलिसांकडून अद्यापही कोणताच गुन्हा दाखल झालेला नाहीये। त्यामुळे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर पुण्यातील घटना अगदी ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अशीच काहीशी पुनरावृत्ती पाहायला मिळते। कारण एका बाप लेकाला गाडीने उडवणाऱ्या नेत्यांवर 3 दिवस झाले तरी देखील कोणताच गुन्हा दाखल झालेला नाहीये। या घटनेत दुचाकीस्वार बाप लेक गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत। शादी के लिए गांव को गए थे, फिर वापस घर पे जाने के लिए अब्बू और मैं 2 व्हीलर पे थे औरंगाबाद जाने के लिए। जाते जाते आधे रास्ते में थे हम कि वहाँ से वाइट कलर की कार आई। ड्रंक थे मेरे ख्याल से वो लोग। आए वो साइड से थे, हम ये साइड से थे। वो यहाँ से आए, फिर भी हम हाथ कर रहे, फिर भी उन्होंने देखे नहीं, हमको उड़ा दिए। हम जाके डायरेक्ट खड्डे में गिरे। हमको उठाने के लिए रुके भी नहीं, हो डायरेक्ट भाग के चले गए। फिर भी उनका टायर भी पंक्चर हो गया था, मगर आगे जाके रुके। जब मेरे चाचा ने पकड़े उसको, क्या उनको जेल में डालना होना, इंसाफ होना। या संदर्भात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत थेट छत्रपती संभाजीनगरमधून लाईव्ह जोडले जात आहेत। मोहसिन, आपण पाहतोय पुण्यातील घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अशीच काहीशी घटना घडली आहे। नेमकं काय घडलंय? प्रज्ञा, नक्कीच पुण्याच्या घटनेनंतर या सगळ्या हिट अँड रनची मोठी चर्चा सुरू झाली आहे आणि असंच काही प्रकार संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील जे आहे मुलानी वडगाव म्हणून एक गाव आहे आणि त्या ठिकाणी एक बापलेक जे आहे तर एक कार्यक्रम आटपून घरी जात असताना एका मोठ्या राजकीय नेत्याच्या गाडीने त्या दोघांना जोराची धडक दिली। धक्कादायक म्हणजे या धडकेनंतर देखील हे नेते तिथे थांबले नाही, त्यांनी तिथून गाडीसह पळ काढला। मात्र त्यांच्या गाडीचा वेग आणि त्या अपघातानंतर त्यांची गाडी जी आहे तर पुढे जाऊन जो आहे तर गाडीचे टायर अक्षरशः फुटले आणि त्यानंतर गाडी थांबली। याचवेळी गावातील काही तरुण त्यांच्या मागे धावत गेले ती गाडी अडवण्यासाठी आणि त्यानंतर ते राजकीय नेते तिथून पळून गेले आणि ती गाडी तिथं सोडून दिली। या सगळ्या घटनेनंतर गावकऱ्यांनी जे आहे तर त्या जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे, ते गंभीर जखमी देखील झाले। या घटनेची माहिती मिळताच जे आहे तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी गाडीचा पंचनामा देखील काही प्रमाणात तिथे नोंद त्याची कागदोपत्री घेतली होती। मात्र प्रत्यक्षात अजून 3 दिवस झाले मात्र गुन्हा दाखल झालेला नाही। त्यामुळे या सगळ्या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। ज्या पद्धतीने पुण्यात घडलं तीच पद्धत संभाजीनगर पोलीस अवलंबत आहेत का असाही प्रश्न उपस्थित होतोय। कारण या ठिकाणी देखील घटना घडून 3 दिवस उलटलेले आहे। विशेष म्हणजे जे जखमी आहे, आपण काही वेळापूर्वी त्यांची प्रतिक्रिया बघितली की त्यांच्यासोबत काय घडलं, त्यांनी त्याची आपबीती बोलून दाखवली। सोबतच घटना घडल्यानंतर जे कार चालक होते ते कसे पळाले तेही त्यांनी सांगितलं आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी देखील त्यांनी केली। त्यामुळे ह्या सगळ्या घटनेवर कुणाचा राजकीय दबाव आहे का, पोलीस 3 दिवस झाले तरी गुन्हा दाखल का करत नाहीये, या सगळ्या गोष्टींवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। विशेष म्हणजे आता 3 दिवसापूर्वी ही घटना घडली होती। पोलीस जे आहे तर या घटनेनंतर जखमींची भेट त्यांनी देखील घेतल्याची माहिती मिळते। मात्र या भेटीनंतर त्या लोकांचा जबाब का नोंदवला नाही, गुन्हा का नोंदवला नाही, हे सगळे प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि या प्रकरणी आता विरोधक देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे। स्थानिक राजकीय नेते जे आहेत त्यांनी देखील या सगळ्या गोष्टींबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करायला आता सुरुवात केलेली आहे। प्रज्ञा, अगदीच मोहसिन, आपण पाहतोय खरं तर पुण्यातील घटनेत अल्पवयीन मुलगा होता। मात्र या ठिकाणी नेत्याचा आरोप केला जातोय, नेत्यावर आरोप केला जातोय। हा नेता नेमका कोण होता, या संदर्भातली काही माहिती कळू शकली आहे का? प्रज्ञा, काही गावकऱ्यांनी याबाबत ज्या गाडीत नेते होते ते या परिसरातील मोठे नेते होते, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये थोडं भीतीचं वातावरण आहे। ते यांचे थेटपणे नाव घ्यायला नकार देत आहेत। मात्र आपण जर बघितलं त्या गाडीवर एका पक्षाचा लोगो होता। मात्र ह्या सगळ्या गोष्टी अजून अधिकृत झालेल्या नाहीये। पोलीस या सगळ्या गोष्टीचा तपास करतील अशी अपेक्षा आहे आणि जी गाडी आहे ती एका राजकीय नेत्याच्या नावावर असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे यासाठी आधी पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागेल आणि त्यानंतरच ही गाडी कुणाची होती, या गाडीत कोण होतं। स्थानिक गावकऱ्यांनी जी आपल्याला माहिती दिली त्यानुसार त्यांचं असंही म्हणणं आहे की या गाडीत जे लोक बसलेले होते त्यांनी मोठ्या प्रमाणात दारू
ड्रग्सचं सेवन केलेलं होतं। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता पोलिसांच्या तपासाचा भाग आहे। मात्र यासाठी सुरुवातीला गुन्हा दाखल करावा लागेल, मात्र हाच गुन्हा आहे तो दाखल होत नाहीये आणि या सगळ्या अपघात प्रकरणात कुठेतरी राजकीय दबाव असल्याची देखील चर्चा सुरू आहे। प्रज्ञा, अगदीच, त्यामुळे गुन्हा नेमका कधी दाखल केला जातोय आणि पुढे तपास कशा पद्धतीने होतोय या संदर्भातले प्रत्येक अपडेट मोहसिन तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।